अस्सलामुअलैकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबरों के लिए। खास खबर यह है कि दिसंबर 2023 को वसमत विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार राजू भैया नवघरे इनकी जानिब से राज्य स्तरीय मैराथन स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसमें बड़ी तादाद में यहाँ पर महाराष्ट्र भर से लोग आए और इन्होंने जिस तरह से इस स्पर्धा में हिस्सा लिया, बढ़ चढ़कर इस स्पर्धा में हिस्सा लिया। इसमें लड़कियों ने भी हिस्सा लिया और लड़कियों का जिस तरह से यहाँ पर मैराथन में हिस्सा लेना था कि राजू भैया नवघरे इन्होंने जिस तरह से कोशिश की है कि पूरी तरह से 31 दिसंबर 2023 को सुबह में ये यशस्वी तौर पर इसे कामयाब किया गया है। महिलाओं का जिस तरह से यहाँ पर 5 किलोमीटर का यहाँ पर मैराथन स्पर्धा का आयोजन किया गया था, उसी के साथ में महिलाओं के अलावा पुरुषों के लिए 10 किलोमीटर मैराथन स्पर्धा का आयोजन किया गया था। इसमें माजी सहकार राज्य मंत्री जयप्रकाश जी दांडेगांवकर इनके हाथों से हरी झंडी बताकर इस स्पर्धा का उद्घाटन किया गया है, इसे शुरू किया गया है। और इसके बाद में जिस तरह से यहाँ पर तहसीलदार शारदा दड़वी मैडम, पुलिस निरीक्षक, पुलिस उप निरीक्षक और अन्य क्षेत्र के मान्यवर इसमें मौजूद थे। इस स्पर्धा का नियोजन जिस तरह से किया गया है, बाहर गांव से भी यहां पर लोग आए और इन लोगों के लिए भी यहां पर नियोजन किया गया था। इस स्पर्धा में महिला गट में जिस तरह से प्रथम आने वाली महिला ये शेगांव की रहने वाली है, बुल्ढाना जिले के शेगांव की प्रणाली शोगोकार। दूसरे नंबर पर आने वाली परभनी जिले की अश्विनी जाधव। तीसरे नंबर पर आने वाली परभनी जिले की ही ज्योति गौते। इन तीनों लड़कियों ने बाजी मारी है। पुरुषों में जिस तरह से पहले नंबर पर आने वाला लड़का चाकोर जिला लाखतूर का रहने वाला निवृत्ति गुड्डेवार, दूसरे नंबर पर आने वाला लड़का नांदेड़ जिले का दूसरे नंबर का लड़का आने वाला गोविंद निमगढ़े, तीसरे नंबर पर आने वाला लड़का पुसद जिला यवतमाल का रोहित कदम। इन लोगों ने पहला, दूसरा और तीसरा क्रमांक हासिल किया, जिसमें इस स्पर्धा में 200 महिलाओं ने और 700 पुरुषों ने हिस्सा लिया था। इस स्पर्धा में जिस तरह से कामयाबी हासिल हुई है, पूरी तरह से वसुमती मैराथन स्पर्धा को कामयाब करने के लिए जिन लोगों ने भी यहाँ पर कोशिश की है, इन तमाम लोगों का समय सेवक राजू भैया प्रतिष्ठान के कार्यकर्ता, पुलिस, नगर परिषद के अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग के कर्मचारी, डॉक्टर्स, इन तमाम लोगों ने हिस्सा लिया और सभी ने माननीय आमदार चंद्रकांत और राजू भैया नवघरे इन्होंने तमाम लोगों का आभार भी व्यक्त किया है। जिस तरह से यहाँ पर इस स्पर्धा को राज्य स्तर पर आयोजित किया गया है, इस स्पर्धा में पूरी तरह से राजू भैया नवघरे इनके तमाम मित्र मंडल के लोगों ने बहुत ही हर्षोल्लास के साथ में काम किया है। काकडे सर आलेले आहेत। गुच्छ घ्या, गुच्छ घ्या, काय गरज नाही, गुच्छ घ्या, सरकडे गुच्छ द्या। हो सर्वांना विनंती करतो, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण या ठिकाणी पूजन करावं। स्पर्धक या ठिकाणी येत आहेत, आपण त्यांचंही टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं। 10 किलोमीटरचं अंतर पार करून हे स्पर्धक या ठिकाणी येत आहेत, आपण त्यांचं स्वागत करावं। मुली ज्यांना उपस्थित सर्व आपण बसून घ्यावं। 11 मुली येतील इकडं। डॉक्टर सेलुकर यांचं स्वागत करण्यासाठी आशीर्वाद इंगोले यांनी पुढे यायचंय। भुजबळ सरांचं स्वागत करण्यासाठी आहेर यांचे स्वागत करण्यासाठी मी गजानन ढोरे यांना विनंती करतोय। या कार्यक्रमाचे अध्यक्ष, चैतन्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमान रामचंद्ररावजी बागल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी
आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार राजूभैया नवघरे यांना हॅलो, मुलांनी सुद्धा यायचंय, ज्यांचे क्रमांक आहेत त्या सर्व मुलांनी आणि बोडके आणि अनिता वांडोळे अशा 11 मुलीचे नंबर आलेले आहेत. त्यांनी या साईडला डाव्या साईड अध्यक्ष असलेले काचमंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी रमेश मानवते सर आणि संगरत्न इंगोले यांना विनंती करतोय. 11व्या नंबरवर आलेला वैभव शिंदे पुरुष शेख अली वसुमती मॅरेथॉन नावाने ह्या स्पर्धा सुरू केल्या. दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन भेटावं त्यासाठी आता ह्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू केल्या आहेत. पुढच्या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वनरक्षकच्या भरती असतील, पोलीस भरती असतील, त्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना, शहरातील मुलांना संधी भेटावी. या मुलांना कुठे त्यांचं व्यासपीठ भेटलं पाहिजे आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून जी शारीरिक क्षमता वाढते त्यासाठी आज 1000 तरुण पोरं जर माझ्या वसमत शहरामधून पळताना दिसले तर निश्चित त्याचं प्रोत्साहन घेऊन बाकीचे पण मुलं आता रोडवर उतरतील आणि सकाळी कुठे व्यसनाच्या आहारी न लागता ते स्वतःचं शरीर कसण्यामध्ये प्राधान्य देतील. बक्षीस जवळपास 28 बक्षीस आपण वेगवेगळे ठेवले. त्या सगळ्या मुलांना ज्यांनी पार्टिसिपेट झाले त्यांना सगळ्यांना टी-शर्ट उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले. वसमत विधानसभेचे आम्हा सर्वांचे हृदयस्थान युवा तरुण लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक यांच्या अनेक संकल्पनेपैकी ही एक हिंगोली जिल्ह्यासाठी, आम्हा सर्व युवकासाठी, आम्हा सर्व आयोगासाठी एक पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम मी या कल्पनेचे आमदार राजूभैया नवघरे यांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. खरंच आपण पाहतोय मॅरेथॉन ही स्पर्धा सरासरी पुणे, मुंबई, दिल्ली अशा मेट्रोसारख्या ठिकाणीच होतात, पण आपण आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे या उद्देशानं माझं वसमत माझं शरीर माझं वसमत या म्हणीप्रमाणे भैयानी वसमत येथे वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. आणि हे आयोजन करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आम्ही माहिती घेत असता असं माहीत झालं की ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 महिने लागतो, परंतु ही स्पर्धा आम्ही केवळ 15 दिवसाच्या आत संपन्न केली. करत असताना काय अडचणी असतात, कशा करायच्या या पद्धतीची माहिती आम्ही 2-3 ठिकाणी जालना, अमरावती किंवा पुण्याच्या एक दोन ठिकाणी जाऊन माहिती घेतली आणि ह्या स्पर्धेचं आज रीतसर अशी स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा करतेवेळेस आम्हाला या भागातील जे क्रीडा शिक्षक आहेत, वसमत तालुक्यातील, हिंगोली जिल्ह्यातील, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी शिक्षकांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. त्याचप्रमाणे इथे जे राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आणि भैयाचे मित्रमंडळ या माध्यमातूनही सर्व सहकार्यांनी रात्रंदिवस ज्यांना जे काम जमल त्या पद्धतीने काम करून ही सभा यशस्वी कशी करण्यात येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मी सर्वप्रथम आमदार राजूभैया नवघरे व यासोबत या स्पर्धेसाठी असं वाटत होतं की मॅरेथॉन स्पर्धेसाठी सरासरी शहरी भागातीलच मुलं सहभागी असतात काही, पण आम्हाला इथं आज कळालं की ऑल महाराष्ट्रातून स्पर्धक शहरातून आलेच, पण ग्रामीण भागातील स्पर्धकाचाही मोठा ओघ या स्पर्धेकडे दिसून आला. आणि आज बक्षीस वितरणाच्या वेळेस आपण पाहतोय पुरुष गटासाठी 11 बक्षीस आणि महिला गटासाठी 11 बक्षीस असं बक्षीस ठेवलं होतं. बक्षीस हे नाम शुल्क होतं, पण तुमची ती धाडस, तुमची तळमळ, एका मुलीने आम्ही पाहिलं जे प्रथम बक्षीस मुलीने घेतलं तिनं 5 किलोमीटर अंतर केवळ 16.5 मिनिटामध्ये पूर्ण केलं. खरंच मुलीही आज म्हणजे महिलाही आज पुरुषाच्या बरोबरीनं धावतात, काम करतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि जो प्रथम आलेला पुरुष आहे म्हणजे मुलगा आहे त्यांनी केवळ 31 मिनिटामध्ये 10 किलोमीटर अंतर इथं पार केलेलं आहे. आणि बाकीचे अर्ध्या मिनिटानं 1.5 मिनिटाच्या फरकाने जवळपास 1 ते 11 पर्यंतचे सर्व विजयी स्पर्धक तिथे आलेले आहेत. आज या विजयी स्पर्धकाचं आम्ही आमच्या सर्व सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं, वसमतवासी या वतीनं यांना शुभेच्छा देतो. पण पुढील काळात त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सहभाग घेण्याचा व चांगल्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रात कुठंतरी जाऊन आपलं नाव लोक करण्याच्या त्यांना शुभेच्छा देतो. व तसेच या कार्यासाठी माझे सर्व पत्रकार बंधू असतील, मीडियावाले असतील, चॅनलवाले असतील, त्या सर्वांचंही मी राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान वतीनं सतेशा आभार मानतो. धन्यवाद. राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित हेल्दी वसमत आपलं वसमत
ही संकल्पना समोर ठेवून तरुणांना या व्यसनापासून वगैरे दूर ठेवण्यासाठी ही एक अभिनव कल्पना भैयांनी संकल्पना त्यांची सादर केली आणि याच्यातून अनेक प्रकारचे नामवंत वसमतवासियांना रनर पाहायला भेटले। अशा पद्धतीनं ही स्पर्धा चांगली वसमतवासियांच्या डोळ्याची पारणी फेडणारी ठरली आणि त्याचबरोबर वसमतचे जे पंच आहेत, त्याचबरोबर स्वयंसेवक आहेत, यांनीही चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं आणि ही स्पर्धा यशस्वी केली। त्याचबरोबर सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत, या सर्वांनीसुद्धा मनोमन चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि ही स्पर्धा यशस्वी केली। ये न्यूज कवर किया हमारे परभनी आस्था के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आस्था के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आस्था के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सईद इस्माइल, परभनी आस्था के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद।